कुंभमेळ्यासंदर्भात बैठक तर शहांसोबतच्या बैठकीनंतर कुंभमेळ्यात गंगा स्नानाला जाणार असल्याची माहिती. अजितदादांच्या देवगिरीवरती राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह धनंजय मुंडेही होते उपस्थित. बैठकीत तब्बल 2 तास चर्चा. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष तर विजय वडेट्टीवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल. जरांगे पाटलांची पुढची भूमिका आज ठरणार. साखळी उपोषण की मुंबईत आंदोलन याबाबत ठरणार रणनीती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याच्या निमित्तानं नाशकात घेणार जाहीर सभा. उबाठावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची सीआयडी पोलीस कोठडी संपणार. केज कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. 1 रुपयात पीक विमा योजनेची फेररचना होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना किमान 100 रुपये हप्ता लागण्याची शक्यता. कृषी आयुक्तालयानं प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 200च्या पार. काल नव्या 2 रुग्णांची नोंद. आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज. भाडेवाढीचा एसटी महामंडळाला मोठा फायदा. उत्पन्नात झाली 13% वाढ. पहिल्याच पंधरवड्यात एसटी महामंडळाला 51 कोटींचं उत्पन्न. मुंबई पाठोपाठ पुण्यातही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती बंदी. सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्ती बनवल्यास होणार कारवाई. पुणे पालिकेनं काढले आदेश.